द मॅट्रिक्स मेथड जे आपण सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व्ह केले होते बरोबर आहे. किती मेथड होत्या तर बाळांनो दोन. कुठल्या दोन होत्या? एक होती इन्व्हर्जन मेथड आणि दुसरी कुठली होती रिडक्शन मेथड. ओके त्यातले भरपूर क्वेश्चन्स होते. आता त्यावरचे बेस आजचे वर्ड प्रॉब्लेम बघून घेऊ आपण. बघू दे बघा नोट्स करा सगळ्यांनी मॅट्रायसेसच्या बघा. हां नोट्समध्ये पेज नंबर 4 करा सगळ्यांनी. कम ऑन पेज नंबर 4. येस हां पेज नंबर 4 मध्ये टाइप नंबर 7 मिसलियस एक्सरसाइज मधले बाळांनो क्वेश्चन नंबर 23 बघा. ओके क्वेश्चन नंबर 23 बघा सगळ्यांनी. येस क्वेश्चन नंबर 23 मध्ये दिलाय सॉल्व द फॉलोइंग क्वेश्चन्स बाय युजिंग मॅट्रायसेस. बघा वर्ड प्रॉब्लेम दिले आहेत तुम्हाला. ओके सिंपल आहेत तुम्हाला. ते वर्ड प्रॉब्लेम म्हणजे दोन मेथडने सॉल्व करायचे आयदर बाय इन्व्हर्जन और आयदर बाय रिडक्शन. लक्षात ठेवा दोन पैकी कुठली मेथड आहे. आता बघा त्यांनी पहिले तुम्हाला ते वर्ड प्रॉब्लेम तुम्हाला इक्वेशनच्या फॉर्म मध्ये तयार करायचं आहे. बघा बिडकर जाईल वर सोडून. हां बाळांनो बघा फर्स्ट क्वेश्चन काय दिलाय. द कॉस्ट ऑफ 4 डझन पेन्सिल 3 डझन पेन्स अँड 2 डझन इरेजर इज ₹60. द कॉस्ट ऑफ 2 डझन पेन्सिल 4 डझन पेन्स अँड 6 डझन इरेजर इज ₹90. म्हणजे लक्षात ठेवा पहिले पेन्सिल बोलले नंतर पेन बोलले आणि नंतर इरेजर असे 3 सिक्वेन्स दिलेले आहेत. अँड द कॉस्ट ऑफ 6 डझन इरेजर इज ते झालं. द कॉस्ट ऑफ 6 डझन पेन्सिल 2 डझन पेन अँड 3 डझन इरेजर इज ₹70. फाइंड अंडरलाइन करा. फाइंड द कॉस्ट ऑफ ईच आयटम पर डझन. प्रत्येक आयटमची कॉस्ट काढायची आहे काय पर डझन. कारण एका डझन मध्ये किती आयटम्स असतात 12. ओके आता एक काम करू आपण सगळ्यात पहिले काय करू लेट हां कॉस्ट ऑफ 1 डझन. डझन मध्ये दिलाय त्यांनी 1 डझन पेन्सिल. सगळ्यात पहिला आयटम हा पेन्सिल दिलाय. नंतर लक्ष द्या कॉस्ट ऑफ 1 डझन पेन. 1 डझन पेनची किंमत दिली आहे आणि नंतर दिल्या बाळांनो कॉस्ट ऑफ 1 डझन इरेजरच दिलाय ना. सिक्वेन्स बघा पहिले पेन्सिल नंतर पेन आणि नंतर हां इरेजर. आता तुम्ही एक काम करा याला आपण काहीतरी ठरवून घेऊ. लेट द कॉस्ट ऑफ 1 डझन पेन्सिल इज ₹X. 1 डझन पेन इज ₹Y आणि इज रुपीज काय आहे बाळांनो Z. लक्षात ठेवा एका पेन्सिलची किंमत नाही आहे मी पर डझन घेतल्या म्हणजे 12 पेन्सिलची किंमत आहे. 1 डझन पेन्सिलची किंमत आहे ₹X. 1 डझन पेनची किंमत किती आहे Y आणि 1 डझन पेन इरेजरची किंमत किती आहे सांगा ₹Z. आता इथे काय करायचं बाय युजिंग फर्स्ट कंडिशन. सगळे लक्ष द्या सरळ देऊ शकता. बाय युजिंग फर्स्ट कंडिशन. पहिली कंडिशन यूज करा. येस बाय युजिंग फर्स्ट कंडिशन. आता सांगा फर्स्ट कंडिशन काय दिली आहे सगळ्यांनी बघा. द कॉस्ट ऑफ सांगा 1 डझन पेन्सिल आहे की 4 डझन पेन्सिल आहे 4 डझन. सगळ्यांनी लक्ष द्या पहिले इक्वेशन सगळ्या नोट्समध्ये बघायचं आहे. इकडे तिकडे बघायचं नाही कुठेच. बघा 4 डझन पेन्सिल 3 डझन पेन अँड 2 डझन इरेजर. आता इकडे लक्ष द्या मला हे सांगा 1 डझन पेन्सिलची किंमत किती आहे X. त्यांनी 1 डझन पेन्सिल दिले आहेत की 4 डझन पेन्सिल 4 डझन. मग मला हे सांगा एका डझनची X रुपये आहे तर 4 डझनची किती होईल 4 की 4X 4X. साधी गोष्ट आहे पहिली इक्वेशन तयार होईल. 4 डझन पेन्सिल. सांगा पेन किती डझन दिले आहेत बोला ना. मग मला हे सांगा 8 डझन पेनची किंमत किती आहे Y. तर 3 डझन पेनची किंमत किती होईल सांगा 3 की 3Y 3Y. ओके अँड 1 डझन इरेजरची किंमत किती आहे Z की ₹Z. तर सांगा किती डझन दिले आहेत इरेजर. सगळ्यांनी बघायचं आहे बोला किती 2 की 2 डझन 2 डझन. ओके 2 डझन. चल सानिका पुढे. ओके 2 डझन. हां हे बघा 2 डझन. हे बघा सो यू कॅन से X + Y + Z इज इक्वल्स टू म्हणजे तिघांची ॲडिशन दिली आहे. बोला तिघांची ॲडिशन किती दिली आहे बोला 60. म्हणजे काय तयार झालं तुमचं सांगा पहिलं इक्वेशन तयार झालं बघा. येस यात काही कॉमन निघतं का बिलकुल निघत नाही कारण की ऑड आहे हा इव्हन आहे. येस हे तुम्हाला पहिलं सायमल्टेनियस इक्वेशन आपण शिकलोय ना. सायमल्टेनियस इक्वेशन कसे सॉल्व करायचे बाय युजिंग मॅट्रिक्स मेथड्स अँड वी हॅव 2 मेथड्स. कुठल्या 2 मेथड आहे सांगा. एक आहे इन्व्हर्जन आणि एक आहे रिडक्शन. तिथं डायरेक्ट इक्वेशनच होते जसं हे बघितलं ते बाय डायरेक्ट इक्वेशन होते बाळांनो. इथे इक्वेशन आहे की वर्ड प्रॉब्लेम आहे. वर्ड प्रॉब्लेमवरनं काय तयार करायचे इक्वेशन्स तयार करायचे. साधी गोष्ट आहे. आता त्यांनी दुसरी कंडिशन दिली आहे बोला. हां सरळ इथे लिहू शकता बाय युजिंग. बघा मी काय म्हणताय बाय युजिंग सेकंड कंडिशन. बोला बाय युजिंग सेकंड कंडिशन. सांगा सेकंड कंडिशन काय कम ऑन. हां
आता सेकंड कंडिशन बघा काय दिली आहे. हां चला बघा सगळ्यांनी काय दिलं आहे. सगळ्यात पहिलं झालं आहे 4 डझन पेन्सिल, 3 डझन पेन, 2 डझन इरेजर इज ₹60. नेक्स्ट वाचा द कॉस्ट ऑफ, कम ऑन एव्हरीवन. हां काय दिलं आहे 2 डझन पेन्सिल, म्हणजे सांगा 1 डझन पेन्सिल किती रुपयाची आहे एक्स, तर 2 डझन म्हणजे किती असतं 2x. नंतर बोला 4 डझन पेन, पेनसाठी आपण y यूज केलं तर सांगा 4 की 4y 4y. आणि इरेजरसाठी काय यूज केलं आपण z, तर काय सांगा 6z. आणि हे मिळून सगळ्यांची कॉस्ट किती झाली बोला ₹90. लक्षात ठेवा. पण यातनं मी काहीतरी कॉमन काढू शकतो. काय कॉमन काढू शकतो 2 आय कॅन टेक इट कॉमन, कारण की सगळ्या इव्हन टर्म्स आहेत. मग मला हे सांगा 2 जर कॉमन काढला तर ब्रॅकेटमध्ये राहील x प्लस किती असतं 2y प्लस 3z इज इक्वल्स टू किती असतं 90. मल्टिप्लाइडचा 2 डिवाइड मध्ये जाईल. सो x प्लस 2y प्लस किती असतं बाळांनो 3z इज इक्वल्स टू किती असतं 90 डिवाइड बाय 2. सो x प्लस किती असतं बाळांनो 2y प्लस किती असतं 3z इज इक्वल्स टू असतं 45. लेट्स कन्सिडर इक्वेशन नंबर 2. ओके 90 डिवाइड बाय 2 म्हणजे 45. आता त्यानंतर इकडे बघा इथं दिलं आहे हां बाय युझिंग थर्ड कंडिशन. बाळांनो सांगा थर्ड कंडिशन काय. येस कम ऑन बाय युझिंग थर्ड कंडिशन. हां थर्ड कंडिशन मध्ये काय दिलं आहे बोला. हां 90 झालं बोला. लास्ट कंडिशन सगळ्यांनी वाचा. हां द कॉस्ट ऑफ 6 डझन पेन्सिल, 2 डझन पेन अँड 3 डझन इरेजर. 6 डझन पेन्सिल सांगा पेन्सिलसाठी काय यूज केलाय मी एक्स, म्हणजे याचा अर्थ काय होईल 6 की 6x 6x. नंतर पेनसाठी काय यूज केलाय मी y, तर 2 डझन पेन आहे तर पेनसाठी y केलं. सांगा 2 येईल की 2y. आणि इरेजर किती डझन दिलाय तुम्हाला 3, आणि इरेजरसाठी काय घेतलंय ₹z, म्हणजे 3 की 3z. आणि सांगा 3z ची व्हॅल्यू किती आहे ₹70. येस इथनं काही कॉमन निघतं का तर नाही, कारण की इथं 3 2 ऑड इव्हन आहे. झालं. मग झालं तुम्हाला ते म्हणतात फाइंड द कॉस्ट ऑफ ईच आयटम. ईच आयटम म्हणजे पेन्सिल पेन आणि काय इरेजर. फाइंड द कॉस्ट ऑफ ईच आयटम पर डझन. पर डझननी सांगा. तर आपण पहिले सांगितलं होतं द कॉस्ट ऑफ 1 डझन पेन्सिल इज ₹x, 1 डझन पेन इज ₹y अँड 1 डझन इरेजर इज ₹z. झालं खतम. म्हणजे तुम्हाला कोणाच्या व्हॅल्यू काढायच्या x की XYZ XYZ. बस XYZ च्या व्हॅल्यू कशा करायच्या. सो यू हॅव टू सॉल्व दिस सायमल्टेनियस इक्वेशन. तुम्हाला सायमल्टेनियस इक्वेशन काय करायचं आहे सॉल्व. आणि चला बोला हाऊ टू सॉल्व. सगळ्यात पहिले सगळे सायमल्टेनियस एका खाली एक लिहून घ्या. बोला पहिलं काय 4x प्लस 3y प्लस 2z. बघा फर्स्ट किती आहे बोला बाळांनो सरळ सांगू शकता 4x प्लस किती आहे 3y प्लस 2z इज इक्वल्स टू 60. बरोबर आहे. दिस इज द फर्स्ट सायमल्टेनियस इक्वेशन. सेकंड कुठला आहे बोला हे बा तुम्ही हे लिहिलं तर मला फरक नाही पडत काही. पण आपण मॉडिफाय केलाय त्यामुळे लिहू. बोला x प्लस 2y प्लस 3z. ओके x प्लस 2y बघा मी काय म्हणता x प्लस 2y प्लस किती असतं बाळांनो 3z इज इक्वल्स टू x प्लस 2y प्लस 3z इज इक्वल्स टू किती आहे 45. येस. आणि तिसरं सायमल्टेनियस इक्वेशन काय बोला सांगा 6x प्लस 2y प्लस 3z. 6x प्लस किती असतं 2y प्लस किती आहे 3z इज इक्वल्स टू हाऊ मच किती आहे बोला 70. किती आहे 70. बस असे 3 सायमल्टेनियस इक्वेशन तुम्हाला दिले आहेत. नाउ यू हॅव टू सॉल्व दिस सायमल्टेनियस इक्वेशन बाय युझिंग अ मॅट्रिक्स मेथड. बाय युझिंग मॅट्रिक्स. आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मॅट्रिक्स मेथड एक आहे की दोन आहेत 2. टाईप नंबर 6 अँड नाही टाईप नंबर 5 अँड टाईप नंबर. तर तुम्हाला ज्या मेथडनी करायचं आहे त्या मेथडनी तुम्ही करू शकता. चालेल. झालंय का आपलं सांगाय हे झालंय की नाही सांगा. कुठली मेथड बेस्ट आहे सांगा इन्व्हर्जन मेथड की रिडक्शन मेथड. रिडक्शन. ओके रिडक्शन इन्व्हर्जन तुम्ही कुठल्याही मेथडने करू शकता. चला पहिल्या न्यूमेरिकल आहे मी करून देतो तुम्हाला. चालेल. ओके इक्वेशन तयार केलेत आपण. सांगा सगळ्यात पहिले आपण काय करतो इक्वेशन जर डोळ्यासमोर असेल तर आपण काय करतो स्टेप 1 आपण हे सगळं शिकलो आहे. स्टेप 1 मध्ये आपण मॅट्रायसेस तयार करतो. लेट कॅपिटल ए. एव्हरीवन नोज कॅपिटल ए इज अ स्क्वेअर मॅट्रिक्स ऑफ कोइफिशियंट. स्क्वेअर मॅट्रिक्स ऑफ कोइफिशियंट. सांगा किती इक्वेशन आपल्याजवळ 2 की 3 म्हणजे 3/3 चा मॅट्रिक्स तयार होईल. आणि तो कोइफिशियंटचा मॅट्रिक्स तयार होतो बाळांनो. सांगा पहिल्या कॉलम मध्ये कोणाचे कोइफिशियंट घ्यायचे x चे, सेकंड कॉलम मध्ये y आणि थर्ड कॉलम मध्ये z. चला बोला फर्स्ट कॉलम मध्ये x चे कोइफिशियंट किती असतात बोला 4 1 6, y चे 3 2 2, z चे 2 3 3. इज दैट क्लियर. दिस इज द स्क्वेअर मॅट्रिक्स. x चे कोइफिशियंट 4 1 6 3 2 2 2 3 3. करेक्ट आहे. त्यानंतर x विथ अ कॉलम मॅट्रिक्स ऑफ व्हेरिएबल. शिकवलं आहे सगळे. एक्स इज अ कॉलम मॅट्रिक्स ऑफ व्हेरिएबल. जेवढे काय व्हेरिएबल आहे ते सगळेच्या सगळे व्हेरिएबल कॉलम मध्ये लिहायचे. सांगा किती व्हेरिएबल आहे 3. कुठले 3 आहेत एक्स वाय झेड. चला कॉलम मधल्या लिहा. कॉलम मध्ये एक्स वाय आणि झेड. बघा ऑर्डर किती आहे 3 की 3/1 3/1. 3 रोज आणि 1 कॉलम. करेक्ट आहे. त्यानंतर बी मॅट्रिक्स तयार करतो आपण बाळांनो. ओके हां B matrix it is also a column matrix of constant. बघा B is a column matrix of constant on RHS.
बी सुद्धा एक कॉलम मॅट्रिक्स आहे जो कॉन्स्टंटनी बनला आहे आणि कॉन्स्टंट कुठे असले पाहिजे LHS ला की RHS ला RHS ला सांगा बरं कुठला आहे सांगा 60 45 आणि 70 सो यू कॅन से 60 इट्स अ 45 आणि 70 इट्स अ 3/1 चालेल बघून घ्या तीन मॅट्रिक्स तयार करणं गरजेचं आहे सगळ्यात पहिला इट इज अ स्क्वेअर मॅट्रिक्स म्हणजे नंबर ऑफ रोज इज इक्वल्स टू नंबर ऑफ कॉलम्स ऑफ कोइफिशियंट्स चालेल x चे कोइफिशियंट फर्स्ट कॉलम मध्ये y चे कोइफिशियंट सेकंड कॉलम मध्ये आणि z चे कोइफिशियंट थर्ड कॉलम मध्ये त्यानंतर x बी द कॉलम मॅट्रिक्स ऑफ व्हेरिएबल किती व्हेरिएबल आहे तीन कुठले x y z कॉलम मध्ये लिहायचे x y z लिहिले कॉलम मध्ये तिसरं कोण आहे सांगा इट इज अ कॉलम मॅट्रिक्स म्हणजे ओनली वन कॉलम तिसरा सुद्धा इट इज अ कॉलम मॅट्रिक्स ऑफ कॉन्स्टंट फक्त कॉन्स्टंट पण ते कॉन्स्टंट कुठे असले पाहिजे लेफ्ट हँड साइड की राइट हँड साइड राइट हँड साइड राइट 60 45 70 बस झालं स्टेप 1 झाल्यानंतर गाइज देयर इज अ स्टेप 2 आता जेव्हा तुम्ही स्टेप 2 मध्ये एंट्री मारता तेव्हा दॅट इज युअर चॉईस की तुम्हाला काय करायचं हां बाय युजिंग दिस मेथड आता इथं तुम्हाला दोन ऑप्शन असतात बाळांनो आयदर यू कॅन सॉल्व बाय युजिंग अ रिडक्शन और यू कॅन सॉल्व बाय युजिंग अ इन्व्हर्जन सांगा इन्व्हर्जन केलं तर समजा तुम्हाला फॉर्म्युला x इज इक्वल्स किती असतं a इन्व्हर्स k इन्व्हर्स इंटू b a इन्व्हर्स इंटू b म्हणजे तुम्हाला a मॅट्रिक्सचा इन्व्हर्स काढावा लागतो आणि त्याला b मॅट्रिक्सने काय करावं लागतं मल्टिप्लाय इन्व्हर्स काढण्यासाठी अजून तुमच्याजवळ तीन मेथड असतात रो ट्रान्सफॉर्मेशन कॉलम ट्रान्सफॉर्मेशन आणि ॲडजॉइंट ठीक आहे कॉलम व्हायची आपली उद्या होणार आहे ओके रो कॉलम आणि काय ॲडजॉइंट पण तुम्ही तुमची कुठली यूज करू शकता आणि मला माहिती आहे तुम्ही कुठली करणार आहे बोला कालच्या अनुभवावरून ॲडजॉइंट करणार आहे तुम्ही बरोबर आहे हां चालेल पण जर तुम्ही रिडक्शन मेथड म्हटलं कुठली मेथड सांगा रिडक्शन तर रिडक्शन मेथड मध्ये काय असतं रिडक्शन मेथड मध्ये आपण लिहितो ax इज इक्वल्स टू b काय लिहितो सांगा ax इज इक्वल्स टू b ax इक्वल्स टू b आणि बाळांनो कन्वर्ट दॅट मॅट्रिक्स इनटू सांगा हा जो a मॅट्रिक्स असतो तो मॅट्रिक्स कशात कन्वर्ट करतो आपण ओके आयडेंटिटी मध्ये की अप्पर ट्रायंग्युलर मध्ये अप्पर ट्रायंग्युलर म्हणजे समजतं ना ओके सांगा अप्पर ट्रायंग्युलर म्हणजे काय डायगोनलच्या खालचे एलिमेंट्स काय करतो आपण 0 करतो करेक्ट आहे रिडक्शन मेथड मध्ये ओके इन्व्हर्जन मेथड मध्ये हा फॉर्म्युला असतो काही नाही कुठल्या मेथडने करा दॅट इज युअर चॉईस ओके मग समजा आपण रिडक्शन मेथडने केलं समजा बाळांनो लक्ष द्या ओके इथं असतं 4 3 2 लक्ष द्या 1 2 3 नंतर असतं 6 2 3 ओके आणि इथं एक्स मॅट्रिक्स घेतला हे बघा एक्स मॅट्रिक्स कुठला एक्स वाय झेड ओके आणि नंतर इथं बी मॅट्रिक्स घेतला सांगा बी मॅट्रिक्स कुठला आहे इट्स अ 60 इट्स अ 45 आणि इट्स अ 70 येस आणि चला बोला आता काय करायचं कम ऑन हां हाऊ टू सॉल्व सरळ सांगता येतं बाळांनो सॉल्व करताना हां रिडक्शन मेथडने सॉल्व करायचं आहे आता रिडक्शन मेथडने सॉल्व करायचं आहे म्हणजे कन्वर्ट दॅट मॅट्रिक्स इनटू अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स अप्पर ट्रायंग्युलर म्हणजे डायगोनल मॅट्रिक्स हा डायगोनल असतो बाळा मॅट्रिक्सला एकच डायगोनल असतो हां मॅट्रिक्सला एकच डायगोनल असतो एवढं लक्षात ठेवा मॅट्रिक्सला एकच डायगोनल असतो आणि तो कुठला असतो हा आता हे असं काही ड्रॉ करायचं नाहीये मी तुम्हाला समजण्यासाठी सांगताय दिस इज द डायगोनल मॅट्रिक्स आणि डायगोनलच्या खालचे म्हणजे हे तीन एलिमेंट मला काय करायचे असतात 0 करायचे असतात काय करायचे असतात 0 आणि ऑब्व्हियसली त्यांना 0 करण्यासाठी यू हॅव टू यूज अ ट्रान्सफॉर्मेशन काय यूज करायचं आहे ट्रान्सफॉर्मेशन तर मी नेहमी सजेस्ट करतो की ऑलवेज यूज अ रो ट्रान्सफॉर्मेशन आणि त्यातही रो ट्रान्सफॉर्मेशन करताना आपण ती आयडेंटिटी करण्याची मेथड फॉलो करायची कधीच चुकणार नाही तुमचा आन्सर मग आयडेंटिटी करण्याची मेथड आता आयडेंटिटी करायचं तर 9 ऑपरेशन करावे लागतात पण आपल्याला आयडेंटिटी करायचं नाहीये मेथड फॉलो करायची मग त्यात तुम्हाला पहिला कॉलम सेट करावा लागतो आणि दुसऱ्या कॉलमचे फक्त 2च एलिमेंट सेट करायचे असतात बरोबर आहे आता आपण एकदम सिंपल आहे बघा सगळ्यात पहिले मला हे सांगा आयडेंटिटी करताना आपण रो ट्रान्सफॉर्मेशन यूज करतो आणि रो ट्रान्सफॉर्मेशन मध्ये काय सेट करतो कॉलम्स सगळ्यात पहिले कुठला कॉलम सेट करतो पहिला सांगा पहिला कॉलम किती असतो 1 की 1 0 0 1 0 0 मग सांगा पहिल्या कॉलमचा पहिला एलिमेंट किती पाहिजे सगळ्यांनी लक्ष द्या आता माझ्याकडे हां पहिल्या कॉलमचा फर्स्ट एलिमेंट हे पहा हां पहिला कॉलमचा फर्स्ट एलिमेंट मला 1 पाहिजे तो सध्या किती आहे 4 तो 1 करायचा तर त्याच्या खालच्याचा यूज करा त्याला 1 करायचा म्हणजे ऑपरेशन ऑन काय R1 बाय युजिंग आयदर R2 और बाय युजिंग आयदर R3 कारण दोन ऑप्शन असतात त्याच्या खाली दोघं जण आहे मग मला हे सांगा या 4 ला 1 करायचा आहे बाय युजिंग दॅट 1 और बाय युजिंग दॅट 6 सांगा कोणाचा यूज करता 1 चाच करू करेक्ट आहे कसा यूज करा सिंपल सांगतो एक तर तुम्ही 4 ला 1 करायचं आहे तर तुम्ही ऑपरेशन ऑन R1 थांबा काय ऑपरेशन केलं R1 मायनस किती असतं 3 की 3 R2 3 R2 कसं काय सांगतो R1 चा फर्स्ट एलिमेंट कोण आहे सांगा 4 मायनस 3 टाइम R2 चा एलिमेंट कोण आहे 1 सांगा 3 into 1 आणि 4 minus 3 असे करू शकता अदरवाइज खूपच सिंपल सर काय भानगड आहे R1 इंटरचेंज R2 करा ना सर करू शकता ती मला काय करायचं आहे या 4 च्या ठिकाणी 1 आला पाहिजे पण बाय युजिंग त्याचा खालचा कोण आहे आयदर आय कॅन यूज R2 और R की R3
कुणाचा तरी एकाचा यूज करायचा आहे. तर मी काय करतो R1 आणि R2, R1 इंटरचेंज R2 इंटरचेंज म्हणजे समजते का, खालचे कुठे जातील आणि वरचे खतम. मला वर 1च पाहिजे ना, हे बा वर आणि 4 खाली येईल. शेवटी यूज तर मी R2चाच केलाय. ओके, यूज तर मी R2चाच केलाय, कुणाचा तरी एकाचा करायचा. हां चला बघा, हे बघा हे जे व्हेरिएबल वाले असतात XYZ याला हात लावायचा नाही, याच्यावर ऑपरेशन नसतो. ऑपरेशन होईल या मॅट्रिक्सवर आणि या मॅट्रिक्सवर. चालेल. आता R1 आणि R2 इंटरचेंज झाले. हे बघा R1 आणि R2 इंटरचेंज झाले म्हणजे याचा अर्थ सेकंड रोचे एलिमेंट कुठे गेले, फर्स्ट रो आणि फर्स्ट रोचे एलिमेंट. यात कोण चेंज झाला नाही, R3 तो पहिले लिहून घ्यायचा, जो चेंज होत नाही तो पहिले लिहून घ्यायचा. माझे मायबाप उद्याचं शेवटचं लेक्चर या टॉपिकचं, लक्ष द्या बरोबर. हा आज मी वर्ड प्रॉब्लेम घेणार आणि उद्या मी कॉलम ट्रान्सफॉर्मेशन घेणार. ओके लक्ष द्या. तो इथे लिहिता आहे 6 2 3 आणि इथे लिहिता बाळांनो 70. R3 ला हात लावू नका. R1 आणि R2 काय होईल, इंटरचेंज होईल. चला R2 वर गेला इट्स 1 2 3 आणि R1 खाली गेला इट्स 4 3 2. येस ओके, इथं सुद्धा इंटरचेंज होईल. इथं करायचं 45, इथं करायचं 60. पुन्हा एकदा सांगतो, व्हेरिएबलला हात लावायचा नाही, व्हेरिएबल XYZ ठेवायचे. कॉन्स्टंट वर ऑपरेशन करत असतो. चला, नशिबाने पहिल्या कॉलमचा पहिला एलिमेंट तुमचा 1 झाला. येस, आता तुम्हाला या दोघांना 0 करायचा आहे, म्हणजे 4ला आणि 6ला. पण तो 0 करण्यासाठी आपण त्याच कॉलमच्या 1चा यूज करतो, बरोबर आहे. याची प्रॅक्टिस आपल्याला आहे. मग आता मलाही सांगा, 0 करण्यासाठी त्याच कॉलमच्या 1चा यूज करतो आपण. ओके चला, म्हणजे याचा अर्थ आपण या दोघांना 0 करणार, या 4ला 0 करणार बाय युजिंग दॅट 1 आणि या 6ला 0 करणार बाय युजिंग दॅट 1. 0 करणं इज नॉट बिग डील. जे लोक डेली प्रॅक्टिस करतात त्यांच्याला पाठच होऊन जातात ऑपरेशन, करेक्ट आहे. आता मी पुन्हा एकदा सांगतो कसं लक्षात ठेवायचं. मला 4ला 0 करायचं आहे बाय युजिंग 1. सांगा 4 R1 मध्ये आहे की R2 मध्ये आहे, बाय युजिंग 1. 1 म्हणजे कोण, R1. मग कसं करायचं, ऑपरेशन ऑन R2. तर ज्याच्यावर ऑपरेशन करायचं तो पहिले लिहायचं, ज्याची मदत घ्यायचा आहे तो नंतर लिहायचा. कुणाची मदत घेत आहे, R1, तो नंतर लिहायचा. येस, आता मी हे लिहून तर ठेवलं आहे. ओके, पण माझ्या डोक्यात काय असलं पाहिजे, माझ्या डोक्यात असलं पाहिजे R2 म्हणजे 4 आहे आणि R1 म्हणजे 1 आहे. येस येस, इथं कुठली साईन देऊ सांगा, मायनस. इथं कुठली साईन देईल, मायनस. मी जर फक्त असंच लिहून ठेवलं तर 4 - 1 किती होतं, 3. मला 3 पाहिजे की 0 पाहिजे. मग ज्याला 0 करायचा आहे तो मल्टिपल लिहायचं. सांगा 0 कोणाला करायचं आहे, 4ला. ए बाय 4 इथं लिहायचं. सांगा 4 × 1 आणि 4 - 4. मी म्हणे 0ची खूप प्रॅक्टिस झाली आपली. मी त्यात हे सांगितलं होतं, जर का एलिमेंट पॉझिटिव्ह असेल तर ऑपरेशनमध्ये आणि एलिमेंट स्वतः निगेटिव्ह असेल तर ऑपरेशनमध्ये प्लस. थोडी प्रॅक्टिस करा बरोबर बाळांनो, हा लक्षात ठेवा. आणि जे नवीन लोक आहेत त्यांना मी कालही सांगितलं होतं, आजही सांगतो, हा टॉपिक सगळ्यांच्या एकदा ॲडमिशन झाल्या, बरेच मुलं येत आहेत नवीन. ओके, तुम्ही सगळ्यांचे ॲडमिशन, नाही तर मला काय, मी आता शिकवलं डबल शिकावं लागते ते. सगळ्यांचे ॲडमिशन झाल्यावर या महिन्याच्या शेवटी मी हा टॉपिक पुन्हा रिवाईज करेन. भले तेव्हा जुन्या लोकांनाही नाही समजला तर तुम्ही येऊन बसा, मला काही प्रॉब्लेम नाही आहे. पण हा शेवटचा चान्स, याच्यानंतरचे टॉपिक रिवाईज होणार नाही कुठलेच. ओके लक्ष द्या. हे झालं R2 - 4 टाइम्स ऑफ R1. सोबतच या 6ला 0 करायचं आहे. 6 म्हणजे कोण आहे, R की R3, R3. लक्ष द्या, म्हणजे ऑपरेशन करू आपण R3 वर आणि यूज कोणाचा करायचा बाळांनो, R1चा. ऑब्विसली मायनस साईन. जसं या 4ला 0 करायचं होतं म्हणून 4 आला, आता कोणाला 0 करायचं, 6. म्हणून इथं कोण येईल, 6. विचारच नाही करायचा जास्तीचा. हे असे स्टँडर्ड ऑपरेशन असतात बाळांनो. अरे गेटिंग. चला, हे 2 0 होतील आता, पण मात्र इथं तुम्हाला कॅल्क्युलेशन्स करणं भाग पडणार आहे. चालेल. इथं काय असं सांगा, XYZ. बडबड नाही करायची. हा, इज इक्वल्स टू सांगा, ऑपरेशन कोणावर होत आहे, R2 आणि R3. कोण चेंज होणार नाही, R1. तो लिहून घ्या, 1 2 3. हा 45 हा झाला R1. चला, आता कॅल्क्युलेशन्स करायचे आहे. कॅल्क्युलेशन जर का तिकडे अवघड वाटत असेल तर थोडे ओरल कॅल्क्युलेशन्स करा, पण ओरल कॅल्क्युलेशनसाठी फोकस पाहिजे तुमचा. चला, आपला सकाळ सकाळ आहे, डोकं एम्प्टी असतं पूर्ण आहे ना, तर फोकस राहू शकतो. हा बाळांनो, R2 आणि R1 ओरल कॅल्क्युलेशन करू. सगळ्यांनी लक्ष द्या माझ्याकडे. हा, आजचा याचा शेवटचा दिवस, उद्या मी कॉलम ट्रान्सफॉर्मेशन घेणार आहे. लक्ष द्या बरोबर. हा, हे बा, हा R2 आहे आणि R1. इमॅजिन करा, इथे टाका. R2चा पहिला 4, R1चा पहिला 1, R2चा दुसरा, R1चा दुसरा, R2चा तिसरा, R1चा तिसरा. बस सिंपल कॅल्क्युलेशन्स होतात. फटाफट फोकस राहा. सांगा आता, हे R2 वर ऑपरेशन करू. हा R2, हा R2चा फर्स्ट, इथे 4 आहे, तर R1चा 1, मग 4 × 1 इथे किती होता, आणि 4 - 4 0. जे आपण तिथं करायचो ना तेच इथं करताय. मला तर हेच बेटर वाटते नेहमी. ओके चला, R2चा सेकंड बोला, R2चा सेकंड आणि R1चा सेकंड बोला. 4 × 2 इथे किती होतं, 3 - 8. इमॅजिन करा, 3 - 8 -5. लहान नाही आहे बाळांनो, आपण 12वीत आलोय आता. हा चला, R2चा थर्ड बोला बोला,
आणि R1 चा थर्ड 3. मग 4 × 3 इथे किती होता 2. सो 2 - 12 -10. व्हेरी गुड. तुम्हाला ते जर कंटाळा येत असेल तिकडे करायचे ऑपरेशन जसं मी नेहमी शिकवतो असं करा डायरेक्ट झालं. चला सेम इकडे करायचं. हां R2 मध्ये एकच आहे आणि R1 मध्ये एक आहे. चला R2 चा हां R2 मध्ये एकच आहे पहिला दुसरा म्हणू शकत नाही. सांगा किती 60. 4 × 45. इथं 60 आहे इथं 45. 45 × 4 180 180 आणि इथे किती होतं 60. 60 - 180 -120. 60 - 180 नाही जमत तर रफ मध्ये करा. असं फक्त चुकू नका बस. ते असं म्हणत नाही की तुम्ही ओरलच करा. आपल्याला कॉन्फिडन्स नसेल तर आपण लिहायचं फक्त चुकलं नाही पाहिजे बाळांनो. -120 खतम. ओके नेक्स्ट. आता ऑपरेशन करायचं आहे R3 वर. सेम इयर R3 आणि कोण आहे R1. R3 चा फर्स्ट R1 चा फर्स्ट. R3 चा सेकंड R1 चा सेकंड. R3 चा थर्ड R1 चा थर्ड. चला बोला जस्ट पुट ड्वेल अँड गेट द आन्सर. हां R3 हां R3 चा फर्स्ट 6 हां 6 × 1 6 - 6 व्हेरी स्मार्ट. R3 चा सेकंड 2 इथे 2 आहे हां 2 6 × 2 हां 2 - 12. इमॅजिन करा 2 - 12 -10. चला R3 चा थर्ड व्हेरी गुड 6 × 3 इथे किती होता 3 - 18 व्हेरी स्मार्ट. बघा जमतंय. ओके चला इथे सुद्धा सेम करायचं. हां R3 एकच एलिमेंट आहे. R1 एकच एलिमेंट आहे. सांगा R3 हे समजतं ना R1 R2 R3. R म्हणजे कोण रे रोज आर व्हर्टिकल मेंबर की हॉरिझॉन्टल मेंबर्स हॉरिझॉन्टल मेंबर्स. R3 म्हणजे थर्ड रो R1 म्हणजे फर्स्ट रो. हां R3 किती 70 -6 × R1 किती आहे 45. इथं आहे 70 ओके -6 × 45 जमत नसेल तर लिहून घ्या. ओके सो 70 मायनस चला 45 × 6 45 × 6 ओके 6 × 5 is 30 carry 3 6 × 4 is 24 24 plus 3 is 27 270 70 minus 270 इट्स अ -200 खतम. सो गाईस आपला पहिला कॉलम सेट झाला. ओए घाई गडबडीत 5 जण आहेत याला आयडेंटिटीज करून टाकाल. याला आयडेंटिटी करायचं की अप्पर ट्रायंग्युलर म्हणजे समजलं का डायगोनल एलिमेंटच्या खालचे 0 करायचे म्हणजे थोडक्यात याला 0 करायचं. पण मी नेहमी सांगतो जरी 0 करायचं असेल यूज द रूल्स ऑफ मेकिंग अन आयडेंटिटी. बस आयडेंटिटी बनवण्याच्या पहिल्या रूल मध्ये पहिला कॉलम सेट झाला बघा 100. काय बोलू मी सांगा 100 जे आपल्याला करायचं ते बघा 100 करायचं होतं. से येस. आता कुठे एंट्री मारायची सेकंड कॉलम. सगळ्यांना सांगा सेकंड कॉलम कसा असतो बोला. हां सगळ्यांना सांगा सेकंड कॉलम कसा असतो बोला 0 1 0. सेकंड कॉलमच्या कुठल्या एलिमेंटवर फोकस करायचं 1 वाल्या एलिमेंटवर. तो कुठल्या नंबरचा आहे सेकंड. तो 1 असेल तर ठीक नसेल तर त्याला 1 करायचं बाय युजिंग त्याच्या खालचा. 1 करण्यासाठी त्याच्या खालच्याचाच यूज करायचा. से येस ओके. मग चला याला 1 करू बाय युजिंग त्याच्या खालचा. म्हणजे मला हे सांगा याला 1 करायचं आहे बाय युजिंग त्याच्या खालचा. आता हे अवघड होणार आहे थोडं. सांगा तसं पाहिलं तर हे ऑपरेशन कंपल्सरी नाही आहे बरं का आपल्याला. कारण आपल्याला ते काय बोलले आयडेंटिटी नका करू. काय करा ट्रायंग्युलर की अप्पर ट्रायंग्युलर. अप्पर ट्रायंग्युलर म्हणजे समजते का डायगोनलचे एलिमेंट 0 की डायगोनलच्या खालचे. म्हणजे याचा अर्थ फक्त -10ला 0 करायचं आहे मला. त्याला 1 करायला कोणी सांगितलं नाहीये. पण मी तुम्हाला सांगतो ऑलवेज यूज द रूल्स ऑफ आयडेंटिटी. सो यू नेव्हर बी लॉस दिस न्यूमेरिकल. कधीच चुकणार नाही तुमच्या आयुष्यात. 1-2 ऑपरेशन एक्स्ट्रा होतील फरक जास्तीत जास्त बस चालेल. त्यांनी असं नाही म्हटलं आहे की त्या अप्पर ट्रायंग्युलर करण्यासाठी आयडेंटिटीचे रूल अप्लाय करा. मी सांगतो तुम्हाला कारण की आपल्याला ती सवय झाली आहे पहिल्यापासून. ओके म्हणजे एक ऑपरेशन आपण एक्स्ट्रा करताय बिनकामाचा या -5ला हात न लावता आपण त्याला काय करताय आता सांगा 1 करायची गरज नाही आहे. तुमची जर नसेल इच्छा तर राहू द्या मला काही फरक नाही पडत. मग सर चला सर आपली इच्छा नाही आहे ते करायची मग कसं काय करायचं या -10ला 1. आता मला हे सांगा या -10ला 0 मला याला 0 करायचं आहे बस. कसं करणार 0 सांगा बोला ना. यूज कोणाचा कराल सांगा. कारण कसं असते बघा ओके मला -10ला 0 करायचं आहे म्हणजे मी हक्काने लिहू शकतो. मी जर का आयडेंटिटी नाही केलं तर ऑपरेशन कोणावर करायचं R की R3 वर करायचं. व्हेरी गुड हो म्हणा. यूज कोणाचा कराल कारण कुठल्याही रोवर ऑपरेशन करताना कुणाचा तरी यूज करावाच लागतो ना. सांगा यूज कोणाचा करा R2 की R1 की R2 चा यूज करा कारण ते मल्टिपल मध्ये येतात ना 5 आणि 10. अरे ओके नाही समजलंय काय यूज करायला सांगा. हां हे बा R3 वर ऑपरेशन केलं. हा कोण आहे R3
यूज कोणाचा करायचा आर की R2 R2 लक्ष द्या लक्ष द्या लक्ष द्या माझ्या डोक्यात काय इथं आहे -10 आहे ना ओके इथं कोण आहे सांगा 5 की -5 -5 असं आहे मग मला असं वाटतं याला 2 नी मल्टिप्लाय करून टाकायचं हे बघा याला 2 नी मल्टिप्लाय करा ओके आणि 2 नी मल्टिप्लाय केल्यावर इथं मायनस साइन देऊ कुठली साइन मायनस साइन त्याने काय होणार तर -10 सांगा मायनस मायनस प्लस आणि 5 × 2 किती असतं 10 गेट्स कॅन्सल किती झालं 0 झालं ओके म्हणजे आपण इथे एक ऑपरेशन स्किप केलं सांगा बरं कुठलं स्किप केलं याला 1 करायचं चालतं काय फरक नाही पडत इथं ते असं बोललेलेच नाही आहे की तुम्ही आयडेंटिटीचे रूल यूज करून अप्पर ट्रायंग्युलर करा हे मी तुम्हाला सांगतो की 100 गोष्टी डोक्यात ठेवण्यापेक्षा एकच गोष्ट ठेवा 2 ऑपरेशन जास्त झाले तरी चालतात चालेल ते म्हणतात फक्त अप्पर ट्रायंग्युलर करा काय करा अप्पर ट्रायंग्युलर चालेल तर 8 10 0 होत आहे झालं की अप्पर ट्रायंग्युलर सांगा कसं करणार बोला आता इथं काय करायचं बघा हां एक्स वाय झेड इथं बघा काय करायचं हां इथे ऑपरेशन होईल करायचं का कॅल्क्युलेशन ओरल करायचं की लिहून करायचं बोला ओरल करायचं डायरेक्ट चला ऑपरेशन कोणावर होत आहे R3 कोण चेंज होणार नाही R1 R2 R1 किती आहे 1 2 3 हां इथे किती आहे 45 इथे किती आहे 0 -5 -10 इथे किती आहे -120 आवाज नको आहे हां आता R3 -2 R2 एक काम करू इकडला मॅट्रिक्स हे आहे आणि इकडला मॅट्रिक्स तुम्हाला कॅल्क्युलेशन अवघड वाटत असेल तर राहू दे रे बाळांनो मला काही प्रॉब्लेम नाही आहे ठीक आहे थांबा मला अवघड वाटत आहे हां R3 -2 R2 आणि इथं R3 -2 R2 कारण की दोघांवर अप्लाय होणार आहे हां हे पहा इकडे R3 चे 3 एलिमेंट आहे म्हणजे 3 ऑपरेशन येणार 2 मिनिटं थांबा हां तयारी करून ठेवा ना बरोबर ओके आणि इथे एकच येणार आहे सो R3 -2 R2 खतम से येस आता लिहिताना आपण लिहिलं होतं काय लिहिलं होतं बघा तुम्हाला समजायला पाहिजे ओके लिहिताना आपण लिहिलं होतं ओके AX = B बघा AX = B म्हणजे इकडला मॅट्रिक्स A आहे आणि त्या साईडचा मॅट्रिक्स कोण आहे B मग ते थोडं तुमचं कन्फ्युजन न व्हावं म्हणून तुम्ही असं लिहू शकता की ठीक आहे बाबा या साईडचं ऑपरेशन मी कोणावर करताय A मॅट्रिक्सवर करताय या इकडल्या साईडचा आणि या साईडचा कुठला असतो B मॅट्रिक्स बरं आहे ओके नाही तर मग इकडले ऑपरेशन लिहायचे यात म्हणजे बघा ते चुकण्याचे चान्सेस असतात तर थोडं सिस्टमॅटिक लिहा चला डोक्याला ताण नसेल तर फिल इन द ब्लँक्स चला A मॅट्रिक्स R3 आणि R2 R3 आणि R2 R3 आणि R2 सांगा आता मी तिकडे बघणार नाही तुम्ही सांगा R3 चा फर्स्ट कोण आहे 0 हां R2 चा फर्स्ट सांगा 0 0 काय असतं 2 × 0 0 0 - 0 0 खतम शिट हां चला R3 चा सेकंड कोण आहे -10 हां आणि R2 चा सेकंड किती -5 सांगा किती असतं बोला मायनस प्लस 5 × 2 10 -10 + 10 0 ते 0 करण्यासाठीच तो ऑपरेशन लिहिलं आहे हां चला थर्ड R3 चा सेकंड R3 चा थर्ड सांगा R3 चा थर्ड 15 की -15 -15 -2 × R2 चा किती असतं बोला -10 सांगा बरं किती -15 मायनस प्लस 10 × 2 20 किती होईल हां 5 व्हेरी गुड येस इट्स अ 5 चलेगा यस आणि इकडे एकच ऑपरेशन होणार आहे हां R3 सांगा R3 मध्ये एकच एलिमेंट आहे कुठला 2 की 200 की -200 -200 अरे ओके नाही इट्स अ -200 -2 × R2 सांगा R2 चा कोण आहे R2 चा कोण आहे -120 सांगा इट्स अ -200 मायनस प्लस 120 × 2 किती आहे सांगा 240 ओके -200 + 240 इट्स अ +40 ना 40 or +40 okay very simple -200 + 240 is a +40 I think guys okay we got upper triangular matrix we got upper triangular मी पहिले सांगितलं होतं अप्पर ट्रायंग्युलर बनवताना देर आर नो रूल्स आपण ही आयडेंटिटी बनवायचे रूल्स फॉलो करतो पण नॉट नेसेसरी तुम्हाला तसं येत असेल तर करा पण डोक्यात कन्फ्युजन नको म्हणून एक सिक्वेन्स फॉलो करायचं मी नेहमी सांगतो चला एकदा अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स झाला म्हणजे डायगोनलच्या खालचे 0 आले ऑलवेज यूज अ मल्टिप्लिकेशन चला दोन मॅट्रिक्सचं मल्टिप्लिकेशन करायचं दोन मॅट्रिक्सचं मल्टिप्लिकेशन करण्याच्या आधी ऑर्डर मॅच करा या मॅट्रिक्सची ऑर्डर आहे 3/3 आणि या मॅट्रिक्सची ऑर्डर किती आहे 3 की 3/1 3/1 ऑर्डर मध्ये पहिले असतात नंबर ऑफ रोज आणि नंतर काय असतात नंबर ऑफ कॉलम्स दोन मॅट्रिक्सचं मल्टिप्लिकेशन तेव्हाच होत असते जेव्हा पहिल्या मॅट्रिक्सचे दुसरे आणि दुसऱ्या मॅट्रिक्सचे पहिले हे काय असतात बाळांनो सेम असतात तर याचे बरोबर आहे पहिल्या मॅट्रिक्सचे दुसरे म्हणजे काय रे रो की कॉलम आणि दुसऱ्या मॅट्रिक्सचे पहिले म्हणजे कोण रो तर पहिल्या मॅट्रिक्सचे दुसरे आणि दुसऱ्या मॅट्रिक्सचे पहिले सेम आहे म्हणजे या दोघांचं मल्टिप्लिकेशन होतं मग मल्टिप्लिकेशन कसं होईल चला बोला हां सांगा मल्टिप्लिकेशन कसं होईल बोला येस
ओके इट्स अ 45, इट्स अ मायनस 120, इट्स अ 40. ओके आणि आलेल्या या दोघांचं मल्टिप्लिकेशन करून जो मॅट्रिक्स येतो त्याची ऑर्डर ही असते कॉर्नरची. आन्सर यायच्या आधीच सांगतो 3/1 ऑर्डर येते. इकडला कॉर्नरचा तिकडला कॉर्नर. 3/1 म्हणजे समजते का? 3 रोज 1 कॉलम. 3 रोज आणि 1 कॉलम. सांगा कसं करायचं आता बोला एव्हरीवन कम ऑन. आता मला हे सांगा मल्टिप्लिकेशन मध्ये पहिल्या मॅट्रिक्सचे काय महत्त्वाचे असतात? रोज की कॉलम? आणि दुसऱ्या मॅट्रिक्सचे सांगा. पहिल्या मॅट्रिक्सच्या प्रत्येक रोनी दुसऱ्या मॅट्रिक्सच्या प्रत्येक कॉलम सोबत संबंध जोडायचा. चला पहिल्या मॅट्रिक्सचा पहिला रो घ्या. कुठला? आर की R1? R1 हां फर्स्ट रो फर्स्ट कॉलम, फर्स्ट रो सेकंड कॉलम नाहीच आहे सर. आहे ना सेकंड कॉलम? अबे तो सेकंड कॉलम आहे की दुसरा मॅट्रिक्स आहे? या मॅट्रिक्स मध्ये एकच कॉलम आहे. हां फर्स्ट रो फर्स्ट कॉलम, कॉलम संपले. आता बोला सेकंड रो. हां सेकंड रो फर्स्ट कॉलम, हां थर्ड रो फर्स्ट कॉलम. अशा प्रकारे ऑपरेशन्स होतील. ठीक आहे. मी तर म्हणतो ज्या कुठल्या लोकांना कन्फ्युजन असेल मल्टिप्लिकेशन मध्ये त्यांनी ऑपरेशन्स लिहायचे बाळांनो. ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये राहायचं नाही. हां फर्स्ट रो फर्स्ट कॉलम, फर्स्ट रो फर्स्ट कॉलम. सेकंड रो जर का सेकंड रो मध्ये असाल तर खालीच लिहाल कारण की तो सेकंड रो मध्ये झाला पाहिजे. सेकंड रो फर्स्ट कॉलम येस. आणि कॉलम एकच आहे. आणि आता थर्ड रो लक्षात ठेवा. थर्ड रो फर्स्ट कॉलम येस. एक स्टेप एक्स्ट्रा होईल. आणि चला करा कॅल्क्युलेशन. कधीच चुकणार नाही तुमचे आन्सर्स. चला 45 सॉरी ओके इट्स अ 45, इट्स अ मायनस 120 आणि इट्स अ 40. चला बोला चलो बताओ फटाफट गाइस कम ऑन. फर्स्ट रो फर्स्ट कॉलम. मला हे सांगा फर्स्ट रो मध्ये किती एलिमेंट्स आहेत? फर्स्ट कॉलम मध्ये किती एलिमेंट्स आहेत? प्रत्येकाला वाटून द्या. फर्स्ट ऑफ फर्स्ट, सेकंड ऑफ सेकंड, थर्ड ऑफ थर्ड. पहिल्याला पहिला, रोचा पहिला, कॉलमचा पहिला, रोचा दुसरा, कॉलमचा दुसरा, रोचा तिसरा, कॉलमचा तिसरा. सांगा 1 ला कोण भेटेल? 2 ला कोण भेटेल? आणि 3 ला कोण भेटेल? झेड. मग सांगा मल्टिप्लाय 1 इंटू एक्स एक्स प्लस 2 इंटू वाय 2y प्लस नेक्स्ट 3 इंटू झेड 3z. खतम. हे झालं तुमचं फर्स्ट रो फर्स्ट कॉलम. आता कुठलं ऑपरेशन करायचं आहे? सेकंड रो फर्स्ट कॉलम, सेकंड रो फर्स्ट कॉलम. सांगा सेकंड रो मधल्या 0 ला इकडला कोण भेटेल? पहिल्याला पहिला, हां -5 ला आणि -10 ला झेड. चला हां फर्स्ट सेकंड रो फर्स्ट कॉलम, फर्स्ट ऑफ फर्स्ट, सेकंड ऑफ सेकंड, थर्ड ऑफ थर्ड. 0 इंटू एक्स 0 प्लस -5 इंटू वाय -5y. घाई करायची नाही. करेक्ट आहे. प्लस बोला थर्ड, थर्डला थर्ड -10 इंटू झेड किती? -10z. जिथं मायनस आहे तिथं चुकण्याचे चान्सेस जास्त असतात. त्यामुळे ब्रॅकेट मध्ये लिहा आन्सर. चालेल. आता बोला नेक्स्ट ऑपरेशन कुठलं? बोला थर्ड रो फर्स्ट कॉलम. सांगा थर्ड रो मध्ये किती एलिमेंट आहे? फर्स्ट कॉलम मध्ये किती आहे? पहिल्याला, दुसऱ्याला, तिसऱ्याला. सांगा इकडल्या 0 ला तिकडला कोण भेटेल? मग सांगा 0 इंटू एक्स 0 प्लस या 0 ला कोण भेटेल? 0 इंटू वाय 0. इथल्या याचा प्लस आणि 5 ला कोण भेटेल? झेड. सो 5 की 5z 5z. हे 11वीत होतं सगळं बरोबर झालं. आता तुम्हाला समजेल ओके हा मॅट्रिक्स किती बाय किती ऑर्डरचा आहे? 3 की 3/1? 3/1. 3 रोज 1 कॉलम. हा एकच कॉलम आहे लक्षात ठेवा. हां ओके. आणि हा सुद्धा 3 रोज 1 कॉलम झालं. मधात कुठली साईन आहे? इक्वल टू. इक्वल टू म्हणजे कम्पेरिंग. इक्वल टू म्हणजे काय असतं? कम्पेरिंग. आणि करा कम्पेरिंग. सांगा बोला एक्स प्लस पहिल्याला पहिला, दुसऱ्याला दुसरा, तिसऱ्याला तिसरा. डायरेक्ट कम्पेअर करा. बोला एक्स प्लस 2y प्लस 3z ची व्हॅल्यू किती? 45. खतम. सो गाईज इथं सरळ सांगू शकता एक्स प्लस किती असतं? 2y प्लस 3z ची व्हॅल्यू किती आहे? 45. येस. नेक्स्ट चला सेकंड बोला -5y -10z -5y -10z ची व्हॅल्यू किती आहे? -120. हे पहा -5y ओके -10z ची व्हॅल्यू आहे -120. ओके नेक्स्ट थर्ड बोला 0 प्लस 0 प्लस 5z म्हणजे किती? 5 की 5z. सांगा 5z ची व्हॅल्यू किती आहे? 40. ओके येस 5z इज इक्वल्स टू 40. काही चुकलंय का माझं? बरोबर आहे. आता एक काम करा z ची व्हॅल्यू किती होईल सांगा? इट्स अ 40 डिवायडेड बाय 5. हे सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व करायचे. यू विल गेट अ व्हॅल्यू ऑफ एक्स वाय झेड. तेच तर काढायचं आहे. कॉस्ट ऑफ ईच आयटम पर डझन. ओके तर z इज इक्वल्स टू 5 खाली गेला तर 40 डिवाइड बाय 5 म्हणजे किती असतं? 8. खतम. z ची व्हॅल्यू 8 आली. ही व्हॅल्यू आता याच्यात टाका. यू विल गेट अ व्हॅल्यू ऑफ y. ओके सो गाईज -5y -10 सांगा z ची व्हॅल्यू किती आली आहे? 8 इज इक्वल्स टू -120. सो -5y -10 इंटू 8 इज 80 इज इक्वल्स टू -120. आवाज नको आहे. -5y
मायनस 120 मायनस तिकडे गेला तर प्लस 80 मायनस 5y इज इक्वल्स टू बोला मायनस 120 प्लस 80 40 और मायनस 40 मायनस 40 ओके मायनस मायनस कॅन्सल. तर मला हे सांगा 5y ची व्हॅल्यू किती आहे 40 तर y ची व्हॅल्यू पुन्हा किती होईल सांगा 40 बाय 5 म्हणजे बोला 8 सो y ची व्हॅल्यू 8. सर अशा सगळ्या व्हॅल्यू सेमच येत असतात का असं काही नसते रे भाऊ. हां योगा योगा फक्त या दोन्ही व्हॅल्यू इथं टाका यू विल गेट व्हॅल्यू ऑफ x सांगा x प्लस 2 सांगा y ची व्हॅल्यू किती आली आहे 8 प्लस 3 z ची व्हॅल्यू किती आली आहे 8 इज इक्वल्स टू 45 सो x प्लस 2 into 8 is 16 3 into 8 is 24 is equals to 45 so x plus बोला 16 plus 24 16 plus 24 बोला ना ओके 40 is equals to किती असतं 45 so x is equals to किती असतं 45 minus 40 so x is equals to किती असतं बाळांनो 5 खतम. हे स्वतः तुम्हाला बोलले होते फाइंड द कॉस्ट ऑफ ईच आयटम पर डझन बघा फाइंड द कॉस्ट ऑफ ईच आयटम पर डझन आपण म्हटलं होतं द कॉस्ट ऑफ 1 डझन पेन्सिल कॉस्ट ऑफ 1 डझन पेन y कॉस्ट ऑफ 1 डझन इरेजर किती होतं z म्हणजे प्रत्येक आयटमची कॉस्ट काढली पण एकेका आयटमची की पर डझन काढली पर डझन हे x ची व्हॅल्यू काढली y ची व्हॅल्यू आणि z ची व्हॅल्यू. तर वर्ड प्रॉब्लेम मध्ये कंपल्सरी कंडिशन असते ज्याच्यावर तुम्हाला अर्धा मार्क भेटतो की सगळ्यात शेवटी तुम्हाला आन्सर लिहावं लागतं प्रॉपर ओके आणि आन्सर मध्ये लिहायचं येस द कॉस्ट ऑफ 1 डझन कॉस्ट ऑफ 1 डझन पेन्सिल येस हां नंतर काय बोला कॉस्ट ऑफ 1 डझन पेन ओके आणि नंतर कॉस्ट ऑफ 1 डझन इरेजर ओके इज इक्वल्स टू किती होतं रुपीज x ओके रुपीज y अँड रुपीज z येस रुपीज x रुपीज y आणि किती असतं रुपीज z आणि चला बोला रुपीज x सांगा x रुपीज x ची व्हॅल्यू किती आली ओके 588 म्हणजे लक्षात ठेवा 5 रुपीज 8 रुपीज आणि 8 रुपीज खतम चालेल. येस दिस इज द वे हाऊ टू सॉल्व द वर्ड प्रॉब्लेम. काही नवीन शिकवलं नाही आहे मी तुम्हाला तर ते इन्व्हर्जन मेथड आणि रिडक्शन मेथडचे एवढे सगळे क्वेश्चन्स होते हे ज्यांनी केले असतील त्यांना हे फालतूपणा आहे फक्त तुम्हाला इक्वेशन तयार करता आले पाहिजे. काय तयार करता आले पाहिजे इक्वेशन. चला नेक्स्ट क्वेश्चन घ्या क्वेश्चन 2 चला लवकर फास्ट जय झोपायचं नाही बाळा हां त्यातला सेकंड नंबरचा क्वेश्चन बघा काय दिला हां निहार वाच बघा क्वेश्चन सेकंड काय दिला हां कम ऑन वाच ना द सम ऑफ समीक्षा व्हॉट इज युअर ड्युटी दार बंद कर दे हां सम ऑफ 3 नंबर इज किती आहे 6. आता 3 नंबर्स कुठले आहेत लक्ष द्या 2 मिनिटं थांबा सगळ्यात पहिले आपण लेट लक्ष द्या 3 नंबर्स आर x y and z ओय 3 नंबर आपण x y z घेऊ म्हणजे यातला फर्स्ट नंबर x आहे सेकंड नंबर y आहे आणि थर्ड नंबर किती आहे z हे लक्षात ठेवा. सांगा फर्स्ट थांब रे छोकरू सांगा फर्स्ट नंबर बोला बोला सगळे फर्स्ट नंबर सेकंड फर्स्ट नंबर सेकंड थर्ड पुन्हा एकदा फर्स्ट सेकंड थर्ड सांगा पहिली कंडिशन इथे लिहायचं बाय युजिंग हां फर्स्ट कंडिशन सांगा पहिली कंडिशन ऑल सम ऑफ ऑल 3 नंबर म्हणजे फर्स्ट प्लस सेकंड प्लस थर्ड तिघांची सम काय आहे बोल रे बाळा अबे किती आहे 6 इक्वेशन नंबर 1 बरोबर आहे 2 मिनिटं थांबा आता इथे लिहितो हां बाय युजिंग बाळानो सेकंड कंडिशन. आता सेकंड कंडिशन बघा तो काय म्हणतो निहार हां वाच बघा निहार ए बा इफ वी मल्टीप्लाय हां थर्ड नंबर बाय 3 थर्ड नंबर कुठला असतो रे z त्याला कितीने मल्टीप्लाय करायचं 3 नी पुढे वाच थांबा इफ वी मल्टीप्लाय थर्ड नंबर बाय 3 म्हणजे 3 की 3 z and add 2 ऍड केला कशात ऍड केला रे नाही थांबा निहार वाच add it to a second number म्हणजे कोण y then you will get 11 म्हणजे लक्षात ठेवा
याच्यात फक्त 3z प्लस वाय आहे, पण आपल्याला सायमल्टेनियस इक्वेशनमध्ये पहिली टर्म कुठली पाहिजे असतं, एक्स नंतर आणि नंतर ते पहिलेच तयार करून घ्या. मग इथं एक्स नाही आहे म्हणजे काय लिहाल, 0 की 0x, 0x. जो नसेल त्याला आपण ॲडजस्ट करतो. सेकंड नंबर म्हणजे वाय तो पाहिजे आणि झेडची पोझिशन ही थर्ड असते. इज इक्वल्स टू, लेट्स कन्सिडर इक्वेशन नंबर सेकंड. हे थोडं ॲडजस्टमेंट जमलंच पाहिजे. पहिली एक्सची पोझिशन, नंतर वाय आणि नंतर 3z. बरं आहे, जो नसेल त्याला असा ॲडजस्ट करायचा. से येस, येस. आता सर वाच बघा थर्ड कंडिशन. हा थांबा. हा तो काय म्हणते माहिती आहे का, हा बाय ॲडिंग, बाय ॲडिंग फर्स्ट अँड थर्ड. फर्स्ट म्हणजे कोण, एक्स, अँड थर्ड म्हणजे कोण, झेड. बाय ॲडिंग फर्स्ट अँड थर्ड वी गेट अ नंबर विच इज डबल द सेकंड नंबर, डबल द सेकंड. सेकंड म्हणजे कोण, वाय. हे बघा, बाय ॲडिंग फर्स्ट अँड थर्ड वी गेट म्हणजे इक्वल टू काय भेटलं, डबल द सेकंड नंबर. पण मला इक्वेशन पाहिजे. इक्वेशन मध्ये तो 2y तिकडे राहून चालेल की इकडे आणावं लागेल, इकडे आणावं लागेल. त्याची पोझिशन काय कुठली असते, याची पोझिशन वायची सेकंड. मग इथं काय करायचं, फर्स्ट प्लस 2y तिकडे आला तर मायनस 2y आणि ऑब्व्हियसली झेड इथे होताच इज इक्वल्स टू 1. लेट्स कन्सिडर इक्वेशन नंबर 3. बस बाळा खाली, सगळ्यात शेवटी असेल फाइंड द 3 नंबर्स आहे ना. काय म्हटलं, काय काय, अच्छा 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 सॉरी, इकडे काय राहील 0. सो इथे लिहू शकता फ्रॉम इक्वेशन ए, फ्रॉम इक्वेशन 1, इक्वेशन 2 अँड इक्वेशन 3. बोला, फ्रॉम इक्वेशन 1, इक्वेशन 2 अँड इक्वेशन 3. सांगा इक्वेशन 1 काय, एक्स प्लस वाय प्लस झेड इज इक्वल्स टू 6. इक्वेशन 2 काय सांगा, 0x प्लस वाय प्लस किती असतं 3z इज इक्वल्स टू किती 11. आणि नंतर किती असतं, x मायनस 2y प्लस z इज इक्वल्स टू 0. येस, एका खाली एक लिहायचे. पहिले x, y आणि z झालं. आता याला सॉल्व करायचं. याला सॉल्व करण्याच्या किती मेथड आहेत, 2. आयदर रिडक्शन ऑर इन्व्हर्जन. पण कुठली मेथड असेल तर मॅट्रायसेस सेमच फॉर्म करावं लागतात. स्टेप 1 मी आता सॉल्व करणार नाही, मी तुम्हाला तयार करून देतो न्यूमेरिकल, चालेल. स्टेप 1 सगळ्यात पहिले आपण ए मॅट्रिक्स घेतो. सांगा ए मॅट्रिक्स हा कुठला मॅट्रिक्स असतो, स्क्वेअर मॅट्रिक्स ऑफ कोइफिशियंट्स. सांगा पहिल्या कॉलम मध्ये कोणाचे कोइफिशियंट येतील, एक्स नंतर नंतर झेड. सांगा एक्सचे बोला 1 0 1, नंतर वायचे 1 1 मायनस 2, झेडचे 1 3 1. चला एक्स म्हणजे काय असतं, इट्स अ स्क्वेअर मॅट्रिक्स की कॉलम मॅट्रिक्स, कॉलम मॅट्रिक्स ऑफ व्हेरिएबल. डोकं लावायचं नाही, किती व्हेरिएबल आहे 3. कुठले, एक्स वाय झेड. लिहून टाका पहिल्या कॉलम मध्ये, हा एक्स वाय झेड. आणि नंतर असतं बी मॅट्रिक्स. बी मॅट्रिक्स इज ऑल्सो अ कॉलम मॅट्रिक्स ऑफ कॉन्स्टंट, पण कॉन्स्टंट शुड बी ऑन LHS की RHS. सांगा कुठले कॉन्स्टंट आहे, 6 11 आणि 0. खतम. ही झाली स्टेप 1. नंतर जायचं स्टेप 2 मध्ये, आणि स्टेप 2 मध्ये यू हॅव 2 चॉईसेस बाय युजिंग इन्व्हर्जन मेथड ऑर रिडक्शन. सो माझं जर ऐकत असाल तर कुठली मेथड यूज करा, रिडक्शन, विच इज इझी आहे. नाहीतर मग ती इन्व्हर्जन मध्ये ए इन्व्हर्स घ्यावा लागतो आणि इन्व्हर्स मध्ये टाइम भरपूर जातो. चालेल, पुढचं कराल. बस यू हॅव टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स की एक्स वाय झेड, एक्स वाय झेड. इज दॅट क्लियर, येस. सो यू कॅन सॉल्व गाइज. नेक्स्ट क्वेश्चन. हा आता प्रत्येक वेळेस इक्वेशनचेच क्वेश्चन्स येतील असं काही नसतं बाळांनो. ओके, थर्ड नंबर बघा काय दिलाय. थर्ड नंबर मध्ये थोडे वेगळ्या टाईपचे क्वेश्चन दिले. आता इकडे बघा माझ्याकडे, हां हां बघा, ए आवाज नको आहे. बघा काय दिलाय. नेक्स्ट, हां इन अ सिटी देर आर 2 फॅक्टरीज ए अँड बी. बघा एका सिटीमध्ये 2 फॅक्टरीज आहेत. कुठल्या सांगा, ए अँड बी. ईच फॅक्टरी प्रोड्युसेस शॉर्ट स्पोर्ट्स क्लोथ्स फॉर बॉयज अँड गर्ल्स. दोन्ही फॅक्टरी स्पोर्ट्स क्लोथ्स तयार करतात गर्ल्स आणि बॉईजसाठी. देर आर 3 टाइप्स ऑफ क्लोथ्स प्रोड्यूस इन द बोथ फॅक्टरीज, टाइप 1, टाइप 2, टाइप 3. ओके, आता बाळांनो लक्षात ठेवा, तुम्हाला याचे मॅट्रायसेस तयार करायचे. इकडे बघा, सगळ्यात पहिले लेट मॅट्रिक्स ए तयार करू आपण. हां मला एक सांगा, किती फॅक्टरीज आहेत रे, 1 की 2? 2. चला 2 फॅक्टरीज आहेत, तिथे लिहितो फॅक्टरी ए. हां बोला, फॅक्टरी बी. फॅक्टरी ए आणि फॅक्टरी बी म्हणजे फॅक्टरीज आपण कशात टाकल्या, कॉलम्स मध्ये की रोज मध्ये, रोज. आणि दोन्ही फॅक्टरी काय तयार करतात, क्लोथ्स, स्पोर्ट्स क्लोथ्स. टाइप 1, टाइप 2, टाइप 3. टाइप 1 म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल टी शर्ट. टाइप 2 म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल 3 असे. ओके लक्षात ठेवा. हां
तर हा टाईप 1 टी शर्ट तयार करताय. टाईप 2 काय असतं अजून स्पोर्ट्स क्लोथ्समध्ये? शॉर्ट्स. अरे वा. हां. आणि टाईप 3 अजून काय असतं? हां, गार्ड्स. ओके, लक्षात ठेवा. अरे पण ते क्लोथ्समध्ये थोडी जाते. ठीक आहे. हां, स्पोर्ट्स क्लोथ्स तयार करताय 3 टाईपचे, बरोबर आहे. बॉईज आणि गर्ल्ससाठी. कोणासाठी? बॉईज आणि गर्ल्स. पण मला हे सांगा, आपलं हे चुकलं. आपण फॅक्टरी ए आणि फॅक्टरी बी नव्हतं घ्यायला पाहिजे. ओके, फॅक्टरी ए, थांबा, ए फॅक्टरी ए म्हणजे डायरेक्ट मॅट्रिक्सच झाला. आणि मग ते घ्यायला पाहिजे होतं बॉईज अँड गर्ल्स. ओके, आणि बी मॅट्रिक्स म्हणजे बी फॅक्टरी आहे, त्यात सेम. ओके, ती सुद्धा बॉईज आणि गर्ल्स. आणि टाईप 1, टाईप 2 आणि किती असतं? टाईप 3. आवाज नको आहे, एवढं भान ठेवा. बॉईज आणि गर्ल्ससाठी आपण रोज घेतले आणि टाइप्स ऑफ क्लोथ्ससाठी आपण कॉलम्स घेतले. तुम्ही वाईस वर्सा करू शकता, काही फरक पडत नाही. मॅट्रिक्स कसा आहे तयार होईल. चालेल, आता एक एक गोष्ट त्यात भरायची आहे बघा. ओके, आता फॉर बॉईज, तिथून लक्ष द्या सगळ्यांनी. नाही, नोट्समध्ये आहे ते. हां, फॉर बॉईज द नंबर ऑफ युनिट ऑफ टाइप 1, टाइप 2 अँड टाइप 3 किती आहे सांगा? 80, 70, 65. इन फॅक्टरी म्हणजे मी कशात लिहूये? मॅट्रिक्स ए मध्ये की मॅट्रिक्स बी मध्ये? ए मध्ये. त्यात आहे कोणासाठी? बॉईज. आता ए मॅट्रिक्स मध्ये बॉईज मध्ये जा, सांगा टाइप 1 चे किती आहेत बॉईज साठी? बोला बोला. 80, टाइप 2 चे 70 आणि टाइप 3 चे 65 फॉर बॉईज. आणि नंतर माझा काय दिलाय? 85, 65, 72 इन फॅक्टरी बी म्हणजे बॉईज साठीच बोलतोय आपण. मग बॉईज साठी बी फॅक्टरी मध्ये सांगा किती असतं? टाइप 1 85, टाइप 2 65 आणि टाइप 3 किती असतं? 72. एवढे क्लोज तयार होत आहे. चला, आता गर्ल्स साठी असेल. वाचा काय दिलाय? फॉर गर्ल्स नंबर ऑफ युनिट्स ऑफ टाइप 1, टाइप 2, टाइप 3 आर 80, 75, 90 इन फॅक्टरी ए म्हणजे ए मॅट्रिक्स मध्ये. सांगा 80, 75 आणि 90. आणि नंतर लक्षात ठेवा. ओके, आणि 50, 55 आणि 80 इन फॅक्टरी बी. बोला 50, 55 आणि कितना होता है 80 इन फॅक्टरी बी. एक्सप्रेस धिस इन्फॉर्मेशन इन टर्म्स ऑफ मॅट्रायसेस. हे का मॅट्रिक्स तयार केली आपण, म्हणजे इथं तुम्हाला 1 मार्क भेटला. त्यांनी जी व्हर्बल इन्फॉर्मेशन दिली ती मॅट्रिक्सच्या फॉर्म मध्ये लिहा. समजलाय तुम्हाला? ओके, 1 मार्क भेटला तुम्हाला. एक्सप्रेस धिस इन्फॉर्मेशन इन टर्म्स ऑफ मॅट्रायसेस युजिंग अ मॅट्रिक्स अल्जेब्रा. आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. काही क्वेश्चनचे आन्सर द्या. तुम्हाला 1 मार्क तर भेटला कारण की तुम्ही मॅट्रायसेस तयार केले. त्यातला फर्स्ट क्वेश्चन काय विचारता? बोला फर्स्ट क्वेश्चन काय? हां, हाऊ मेनी टोटल युनिट्स ऑफ टाइप 1 आर प्रोड्यूस फॉर बॉईज. आता मला हे सांगा, जास्त डोकं लावायचं नाही. हां, टोटल युनिट्स ऑफ टाइप 1. आवाज नको रे. टोटल युनिट्स ऑफ टाइप 1 फॉर बॉईज. फॉर बॉईज मग सांगा का रे? पहिल्या फॅक्टरीमध्ये बॉईज साठी टाइप 1 चे किती युनिट्स आहेत? बोला ना. पहिल्या फॅक्टरीमध्ये बॉईज साठी टाइप 1 चे किती आहेत? 80. आणि दुसऱ्या फॅक्टरीमध्ये बॉईज साठी टाइप 1 चे किती आहेत? 85. टोटल किती झाले सांगा? 165. खतम. चालेल. ते काय म्हणतात? टोटल युनिट सांगा कुणाचे? टाइप 1 चे. कोणासाठी? बॉईज साठी. तर फॅक्टरी मध्ये बॉईज साठी टाइप 1 चे 80 आहे आणि फॅक्टरी बी मध्ये बॉईज साठी टाइप 1 चे 85 आहे. टोटल युनिट किती झाले? 80 + 85. अरे ओके नाही किती? 1 की 165? 165. एकदम सिंपल. चला, बी काय बोलले सांगा ते? बी क्वेश्चन काय विचारला? कम ऑन. हां, व्हॉट इज द टोटल प्रोडक्शन ऑफ ईच टाइप फॉर बॉईज अँड गर्ल्स. प्रत्येक टाइपचे टोटल प्रोडक्शन सांगा. आता मला हे सांगा, अय हे पहा, आता आपल्याला काय शिकायचं बाळांनो? इथं काय विचारलं? टोटल प्रोडक्शन. थांबा, टोटल प्रोडक्शन काढायचं आहे. ए टोटल प्रोडक्शन कोणासाठी? सगळ्यात पहिले फॉर बॉईज. थांबा, आवाज नको आहे. आणि इथं लिहितो फॉर गर्ल्स. इच टाइप बोलले ना, प्रत्येक टाइपचं टोटल प्रोडक्शन सांगा. आता मला हे सांगा, मला काढायचं आहे टोटल प्रोडक्शन कोणासाठी? फॉर बॉईज. आता त्यातही टाइप 1 सांगा. टाइप 1 चे काढायचे आहे टोटल प्रोडक्शन फॉर बॉईज. हां, टाइप 2 चे काढायचे आहे टोटल प्रोडक्शन फॉर बॉईज आणि नंतर टाइप 3 चे काढायचे आहे टोटल प्रोडक्शन फॉर बॉईज. चला, गर्ल्स साठी सुद्धा टाइप 1 चं टोटल प्रोडक्शन किती आहे? दोन्ही फॅक्टरी मिळून. टाइप 2 चं टोटल प्रोडक्शन किती आहे? दोन्ही फॅक्टरी मिळून. आणि टाइप 3 चं टोटल प्रोडक्शन किती आहे? दोन्ही फॅक्टरी मिळून. चला, तुम्ही सांगा फटाफट आन्सर. हां, बॉईज तुम्ही बॉईजचं सांगा, गर्ल्स तुम्ही गर्ल्सचं सांगा. मी मॅट्रिक्स मध्ये बघत नाही. सांगा बाळा नो, हे क्वेश्चनचा आन्सर लिहायचं आहे. टोटल प्रोडक्शन फॉर बॉईज टाइप 1 सांगा.
टाईप 1 चे फॅक्टरी ए मध्ये किती प्रोडक्शन झाले बॉईजसाठी? बोला ना. बॉईजसाठी टाईप 1 चे फॅक्टरी ए मध्ये बोला, आणि फॅक्टरी बी मध्ये टाईप 1 चे बॉईजसाठी बोला 80 की 85? सो 80 प्लस 85 इज इक्वल्स टू 165 युनिट्स. युनिट्स म्हणजे समजते का? शर्ट्स असेल तर तेवढे शर्ट्स, टी शर्ट्स असेल तर तेवढे टी शर्ट्स. ते आपल्याला माहित नाही शर्ट्स आहे की टी शर्ट्स आहे, म्हणून युनिट्स म्हणतो आपण. चला चला बॉईजसाठी, चला बॉईजसाठी ओके. फॅक्टरी ए मध्ये टाईप 2 चे किती आहे? बॉईजसाठी फॅक्टरी ए मध्ये टाईप 2 चे किती आहे? बोला. बॉईजसाठी फॅक्टरी ए मध्ये टाईप 2 चे किती आहे? 70. आणि बॉईजसाठी फॅक्टरी बी मध्ये टाईप 2 चे किती आहे? 65. किती होईल? 135 युनिट्स. व्हेरी स्मार्ट. बॉईजसाठी लिहित आहे. बॉईजसाठी फॅक्टरी ए मध्ये टाईप 3 किती आहे? डांबडासारखे बसून. अच्छा गर्ल्स आहे. हा बोला बॉईज. ओके. हा बॉईजसाठी फॅक्टरी ए मध्ये टाईप 3 चे किती आहे? 65. आणि बॉईजसाठी फॅक्टरी बी मध्ये टाईप 3 चे किती आहे? 72. किती होतात रे? 137 युनिट्स. गर्ल्स तुम्हाला समजेल? चला तुम्ही एक सांगून द्या. सांगा गर्ल्ससाठी फॅक्टरी ए मध्ये टाईप 1 किती आहे? 80 प्लस मॅट्रिक्स बी म्हणजे बी फॅक्टरी मध्ये गर्ल्ससाठी टाईप 1 किती आहे? 50. करता येईल का ऍडिशन? येस. जमेल ना? ओके नेक्स्ट. उगा टाइमपास ना करू. चला बघा. हां नेक्स्ट गाइज क्वेश्चन नंबर 4. व्हेरी सिंपल. ओके लक्ष द्या. चला क्वेश्चन नंबर 4. हां येस निकम साहेब क्वेश्चन वाचा. पारिमल नाही बे, ते परिमल असते. हां हां आता बघा त्यांनी मॅट्रायसेस स्वतःच काढून दिले, त्यामुळे डोकं लावायची गरज नाही. बघा हे बघा त्यांनी काय दिलंय बाळांनो. दोघांचे किराणा शॉप आहे असं लक्षात ठेवा. राम आणि रहीम किंवा होलसेल डीलर आहेत. राईस विकतात ते. आता राईसच्या व्हेरायटीज असतात. घरी आपल्याला जेवायसाठी वेगळा, पाहुणे आले तर वेगळा, बरोबर आहे की नाही? असे तर लक्षात ठेवा. एक बासमती आहे, एक परिमल आहे आणि एक आहे कोलम. करेक्ट आहे काय? मला माहिती आहे कोलमच असतं ना. कोलम व्हरायटी आहे नाही. बस ना खाली बेटा. हां झालं. आता त्यांनी काय दिलंय बघा. 2 शॉप आहे. एक आहे राम आणि एक आहे रहीम. आता मला हे सांगा समजा हा आहे रामू आणि हा आहे रहीमू. हां ओके. आता मला हे सांगा त्यांचं काय दिलंय? बासमती. हां नंतर काय? परिमल. आणि नंतर काय? कोलम. ओके सांगा. ओके ऑगस्ट महिन्याचा सेल दिलाय त्यांचा. इन द मंथ ऑफ ऑगस्ट. बघा ऑगस्टचा सेल दिलाय. सांगा ऑगस्ट महिन्यात रामनी किती रुपयाचा बासमती विकला? 10,000 रुपयाचा बासमती. हे पैसे आहेत बरं का 10,000 रुपये. नाही तर म्हणा 10,000 दाणे विकले बासमतीचे. ते असतात ते. हां 10,000 रुपयाचा सेल दिलाय. तो सेल किती रुपयाचा विकलाय? राईस 10,000 रुपीजचा. चला रामनी परिमल किती रुपयाचा विकला ऑगस्ट महिन्यात? इट्स अ 20,000. इज दॅट क्लिअर? येस. कोलम इट्स अ 15,000. से येस. येस. हां रहीमनी बासमती किती रुपयाचा विकला? इट्स अ 12,000. कमान. परिमल इट्स अ 19,000. बरोबर आहे. आणि कोलम इट्स अ 14,000. से येस. येस. ओके आवाज नको आहे रे. ऑगस्ट महिन्याचा सेल दिलाय. नंतर ऑगस्ट नंतर नेक्स्ट सेल कुठला आहे सांगा? ऑक्टोबरचा आहे. सेम रामू रहीमू. अरे हा बासमती परिमल आणि कोलम. चलो अरे हां रामनी ऑक्टोबर महिन्यात बासमती किती रुपयाचा विकलाय बोला? 11,000. हां परिमल 21,000. अरे वा. हां आणि कोलम
16,000. ओके हां. आणि रहीमनी 13,000, 19,000 आणि नंतर 1500 15,000. थांबा रे. पहिला यूज द मॅट्रिक्स अल्जेब्रा अँड फाइंड द फॉलोइंग आन्सर्स. चला बोला. पहिला क्वेश्चन काय विचारलाय? आवाज नको आहे. फर्स्ट क्वेश्चन तुम्हालाच करायचा आहे. जमलं पाहिजे फटाफट. मॅट्रायसिस आहेत, लक्ष द्या. हर्षदा झोपायचं नाही बाळा. डोळे का बरं लाल झाले? हा कुठे रे? त्यांनी क्वेश्चन काय दिलाय बघा. फाइंड द टोटल सेल बाय ईच ऑफ देम फॉर ईच ऑफ व्हेरायटी. सांगा दोघांचा टोटल सेल किती आहे म्हणते. ईच ऑफ व्हेरायटी म्हणजे तुम्हाला टोटल सेल विचारला. थांबा. टोटल सेल ईच ऑफ देम फॉर ईच ऑफ व्हेरायटी म्हणजे रामनी दोन्ही महिन्यात बासमती टोटल किती रुपयाचा विकला असं विचारलं. म्हणजे टोटल सेल कोणाचा? फॉर रामचा विचारला आणि फॉर रहीमचा सुद्धा विचारला. रहीम दोघांचा फॉर ईच ऑफ व्हेरायटी. व्हेरायटी म्हणजे 3 व्हेरायटी आहे. कुठले? बासमती, परिमल आणि कोलम. मग मला हे सांगा टोटल सेल फॉर राम फॉर बासमती, परिमल आणि नंतर कुलुम नाही कोलम. बासमती हे कराल का तुम्ही? मग एक करून देतो मी. ओके कुणाचं देऊ सांगा? रामचं की रहीमचं? परिमल. लक्ष द्या रे. आणि सी कोलम. आवाज नको आहे मला प्लीज. चला बोला. सांगा काय करायचं मला हे सांगा. सांगा आता मी मॅट्रिक्स कडे बघत नाही, तुम्हीच सांगा. सांगा रामूने ऑक्टोबर महिन्यात ऑगस्ट महिन्यात बासमती किती रुपयाचा विकला? किती? 10,000. आणि ऑक्टोबर मध्ये बोला ना. हे बघा ऑक्टोबर मध्ये हा किती? 11,000. चुकीत झाला रे मग 21,000. खतम. बस असंच करायचंय तुम्हाला. दुसरं काय करायचंय? टोटल सेल करायचंय ना. ओके सांगा. रामनी परिमल कितीचा विकला? ऑगस्ट महिन्यात कितीचा विकला? 20,000. आणि ऑक्टोबर मध्ये 21,000. सो 20 + 21 41,000. रामूने कोलम कितीचा विकला ऑगस्ट महिन्यात? 15,000. येस. आणि परिमल नाही कोलम ऑक्टोबर मध्ये 16,000. किती झाले मग? म्हणजे समजलं का? दिस इज द टोटल सेल ऑफ राम फॉर बासमती इन द 2 months. टोटल सेल ऑफ राम फॉर परिमल फॉर 2 months अँड टोटल सेल ऑफ राम फॉर कोलम इन 2 months. तसंच कोणाचं करायचं? रहीमचं. कराल ना? सिंपल आहे यार. काय फालतूपणा. एवढे मोठे मुलं आहात तुम्ही. किती फालतूपणा आहे. तुम्हाला असं आज फील होत असेल की एवढे 3rd क्लास क्वेश्चन शिकवायला आम्हाला सकाळी उठवलं का सरांनी जर ते व्हिडिओ नोट ते गोलमध्ये व्हिडिओ नोट टाकली असली हे तुम्ही करून घ्या. आम्ही करून नसतो आलो का? मला माहिती आहे तुमच्या मनात सुरू आहे असं म्हणून. माफ करा मला. समजेल ना पण हे? अरे ओके नाही. येस. आता सेकंड क्वेश्चन काय बोलले ते सेकंड क्वेश्चन वाचा. सेकंड क्वेश्चन बोला. फाइंड द इन्क्रीज इन सेल फॉर ईच ऑफ व्हेरायटी फ्रॉम ऑगस्ट टू ऑक्टोबर. कितीने सेल वाढला? आता मला हे सांगा कसं कळायचं? मॅट्रिक्स कडे बघून आन्सर द्या. सांगा रामनी ऑगस्ट महिन्यात कितीचा बासमती विकला? आणि त्याच रामनी ऑक्टोबर महिन्यात कितीचा विकला? म्हणजे कितीने सेल वाढला? 1,000. बरोबर आहे. म्हणजे डिफरन्स घेतला ना तुम्ही. मग तुम्हाला ती इन्क्रीज इन सेल विचारला. आता इकडे लक्ष द्या. लक्ष द्या इकडे. डोक्यावर हात नका ठेवू. लक्ष द्या. इन्क्रीज इन सेल. आवाज नको आहे मागे प्लीज. इन्क्रीज इन सेल तुम्हाला कितीने सेल वाढला हे सांगायचं आहे. कुणाचा? तर समजा फॉर एक्झाम्पल घेतला. ओके फॉर राम. प्रत्येकाचं येणार आहे फॉर राम. आणि तसंच कोणाचं येणार आहे? फॉर बोला ना रहीम. आवाज नको आहे. त्यातलं पहिलं बासमती. दुसरं परिमल. तुम्ही जर का हे बरोबर चार्ट काढले तर कधीच चुकणार नाही आन्सर. कोलम. चला बोला. सांगा काय करायचं? मी आताच बोललो त्याला त्या नोट्स मध्ये बघून सांगा. आता मागे मी स्लाइड चेंज नाही करत. सांगा रामने पहिले ऑगस्ट महिन्यात कितीचा विकला? आणि ऑक्टोबर मध्ये मग कितीने सेल वाढला? सो 11,000 - 10,000. बोला 1,000 रुपीज. सेल वाढला 1,000 रुपयांनी. रामने परिमल कितीचा विकला रे? आणि ऑक्टोबर मध्ये
म्हणजे समजलं आहे का? कितीने वाढला? 21,000 मधनं 20,000 मायनस केले, किती झाले? 1000. आणि कोलम, हा ऑगस्ट मध्ये कितीचा विकला कोलम? 15. आणि ऑक्टोबर 16, म्हणजे किती? सेम फॉर रहीम काढाल का? ओके, काहीच नाही, सिंपल. नेक्स्ट क्वेश्चन विचारा, काय दिलाय? सी. हा ए थांबा, सी काय विचारलंय? सी, इफ both Ram and Rahim gets 2.5% profit on the gross sale, find the profit of each of them for each of variety. त्यांना प्रत्येक सेलवर, ग्रॉस सेल म्हणजे टोटल सेलवर किती प्रॉफिट झाला? 2.5. तर मग त्यांचा टोटल प्रॉफिट काय झाला? आता इकडे लक्ष द्या, मी सांगतो त्याचं काय करायचं. इकडे लक्ष द्या. ओके आयुष, लक्ष दे बाळा. हा बाळांनो, मला हे सांगा. ओके, 2.5% प्रॉफिट ऑन अ ग्रॉस सेल. ग्रॉस म्हणजे टोटल. मग आता काय करायचं? मी एक काम करतो, थांबा रे. मला हे सांगा, हा कोण आहे? राम. हा कोण आहे? रहीम. ओके, मॅट्रिक्स तयार करायचं आपल्याला. आता मला हे सांगा, हा बासमती, हा परिमल, हा कोलम. बरं आहे. आता तुम्ही मला हे सांगा, टोटल सेल करायचा आहे. आता मॅट्रिक्स मध्ये आन्सर बघून तुम्हीच सांगा, रामचा बासमतीचा टोटल सेल सांगा दोन्ही महिन्याचा किती आहे? बोला लवकर. 20 की 21,000? लिहू डायरेक्ट 21,000. ओके, समजेल, कारण की टोटल सेल लिहिला मी. सांगा किती होईल? 21,000 टोटल सेल आहे. जेव्हा त्याचा पूर्ण 21,000चा तांदूळ विकला जाईल, तेव्हा त्या 21,000वर त्याला 2.5% प्रॉफिट होईल. जेव्हा त्याचा 21,000चा पूर्ण विकला जाईल, जेव्हा त्याचा 21,000चा पूर्ण विकला जाईल, तेव्हा त्या 21,000 वर 2.5% प्रॉफिट होईल. आता 21,000 वर 2.5% म्हणजे समजलंय? हे बघा, 21,000 ला 2.5% म्हणजे समजते का? 2.5% म्हणजे समजते? 21 थांबजा, 2.5 डिवाइड बाय 100 ना. पर्सेंटेज म्हणजे डिवाइड बाय 100. गेट्स कॅन्सल. म्हणजे किती होईल सांगा? 2.5 इंटू 210. 2.5 इंटू 210. 2.5 इंटू 210. अरे करा ना. 2.5 इंटू 210. सांगा किती रुपयाचा प्रॉफिट झाला? पागल झाल्या काय? बोला. हा किती? 525 रुपयाचा प्रॉफिट. एवढा सोपा नसतो बाळांनो बिझनेस करणं, लक्षात ठेवा. ते आकडे लय मोठे मोठे वाटतात, 10,000 15,000. जेव्हा त्याचा दोन्ही महिन्याचा मिळून 21,000चा काय होईल सेल, तेव्हा त्याला दोन्ही महिन्यात मिळून बासमतीवर किती प्रॉफिट झालं? 525 रुपये प्रॉफिट झालं फक्त. 525 रुपयातले को इराणी कॅफेमध्ये बसल्यावर तुम्ही असेच बोलत आहे कॉफी पिन. लोकांना बिझनेस करणं एवढं सोपं असते का? समजलाय का? तांदूळ घेतला तर काय स्वतः तयार केला काय? तो विकत घेतलाय ना. त्यामुळे ते आकडे महत्वाचे नाहीये. 10,000 15,000 21,000 तू जेवढ्याचा विकला त्याच्यावर प्रॉफिट बघ किती झालं? फक्त 525 रुपये प्रॉफिट झालं. म्हणजे ते फक्त तांदूळावर नाही झालं, बासमतीच्या टाईपवर झालंय. चालेल? ओके, आता एक काम करा. आता मी तुम्हाला शॉर्टकट सांगतो कसं करायचं डायरेक्ट. आता परिमल सांगा टोटल कितीचा विकला रामने दोन्ही महिन्याचा मिळून? 41,000. मग एक काम करा, हा 41,000 आहे ना, त्याच्या काय करायचं? 2.5%. थांबा काही नाही करायचं, मी सांगतो काय करायचं. हा आता तुम्हाला इथे मी एक टेक्निक तयार करून दिली. 2.5% ऑफ 21,000 म्हणजे 2.5 डिवाइड बाय 100 ऑफ 21,000. हे 0 हे 2 0ला कॅन्सल होतात. मग 210 इंटू 2.5. थांबा तर तुम्ही समजून घ्या, 210 म्हणजे पहिले 3 आणि इंटू 2.5 असं होते. तर इथे तसंच करायचं डायरेक्ट. आता 210 की 410 म्हणजे 2.5 इंटू 410 डायरेक्ट. प्रत्येक वेळेस थोडी काही आपण एवढं करत बसणार आहे. अय मूर्खांनो इकडे लक्ष द्या, इकडे लक्ष द्या. 21,000 इंटू 2.5 आहे. मग 21,000ची किती झाले? 200 की 210? 210 इंटू 2.5 हो म्हणा बे. ते 41,000चं किती होईल? 210 की 410? 410 इंटू 2.5. हा बोला ना किती?
किती 1025 म्हणजे बघा जेव्हा तो बिचारा 41,000चा तांदूळ विकेल तेव्हा त्याला 1000 रुपये प्रॉफिट होतं. खिशात प्रॉफिटच येत असतं ना. सर 41,000 आले चला CO2 ओके हा ठीक आहे. असं थोडी असते काही. त्या 41,000 मधला प्रॉफिट 1000 रुपये झालाय फक्त. म्हणजे याचा अर्थ त्यांनी 40,000चा तांदूळ विकत आणला तो 41,000 विकला तेव्हा कुठं 1000 रुपये त्याच्या खिशात आले. समजलंय. म्हणून कुठलाच किराणा दुकानामध्ये एकच व्हेरायटी कधीच नसते बघा तुम्ही. सगळं व्हेरायटी असते. ऑब्व्हियसली त्यांनी जर का एकच व्हेरायटी घेतली त्याचा प्रॉफिट कसं काय होणार आहे. 500 रुपये 525 रुपये बस परिमलच विकत बसेल का. म्हणून एका किराणाच्या दुकानात व्हेरायटी असतात 100 आयटम असतात वेगवेगळे. कारण थोडं प्रॉफिट परिमलवर, थोडं प्रॉफिट बासमतीवर, थोडं प्रॉफिट कोलमवर. असे गव्हाचे प्रकार असतात, असे डाळींचे प्रकार असतात, असे चिप्स विकतात, हे विकतात. थोडं 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 प्रॉफिट करत ते मोठं प्रॉफिट आणतात. एका आयटमवर कधीच प्रॉफिट जास्त भेटत नाही. लक्ष द्या इकडे. समजलंय का मी काय बोलताय हो की नाही. कोचिंग क्लासमध्ये फक्त फिजिक्स शिकवतो काय नाही. थोडं प्रॉफिट फिजिक्सवर, थोडं प्रॉफिट केमिस्ट्रीवर, थोडं प्रॉफिट मॅथ्सवर. आणि बायोलॉजी तर खाऊन पिऊन चुकीच असते नेहमी. ओके ओके बरं आहे का. तुम्हाला समजलं काय कसं काढायचं. हे प्रत्येकाचं करायचं बरं का. असं कोलमचं असं रहीमूचं एखादं रहीमूचं करू का. हां की जमेल तुम्हाला. तुम्हाला हे टोटल प्रॉफिट मी एक टाईप सांगितला. प्रत्येक वेळेस घासत बसू नका. असं डोकं लावा थोडं आणि डायरेक्ट मल्टिप्लाय करा. ए नियार लक्ष दे बेटा. निनाद लक्ष दे बाळा. फालतूपणा नाही करायचा क्लासमध्ये. ओके करता येईल तुम्हाला. येस. अरे जमेल का बोला. येस जमायलाच पाहिजे. नेक्स्ट. हां काय बेटा बसू नको नको सॉरी. हां एक काम करा. तो 6व्या नंबरचा क्वेश्चन क्रॉस करा. काही गरज नाही ते फालतूपणा करायची. ऍक्च्युली 2018च्या आधी भरपूर डेंजर क्वेश्चन यायचे याच्यावर वर्ड प्रॉब्लेम. पण आता कमीच केले. तुमच्या टेक्स्टबुक मध्ये तर 3च क्वेश्चन आहे. तुमच्या टेक्स्टबुक मध्ये बघा वर्ड प्रॉब्लेम 2-3च आहेत. हां बरं ठीक आहे असू द्या. अगदी बरोबर काहीच प्रॉब्लेम नाही. ओढू नका. फक्त आता एक काम करा. आवाज नको आहे. एक काम करा. उद्या मी या टॉपिकचं लास्ट आर्टिकल घेईल. कॉलम ट्रान्सफॉर्मेशन. काय कॉलम. एक 1.25 तासाचं लेक्चर मी कॉलम ट्रान्सफॉर्मेशनवर घेईल. मी हात जोडून विनंती करतो जर का तुम्हाला अशी इच्छा होत असेल की कॉलम ट्रान्सफॉर्मेशन चांगलं समजावं तर जे लोक पहिलेपासून येत आहे त्यांनी आज काही करून झोपायच्या आधी रो ट्रान्सफॉर्मेशनचे ॲटलिस्ट 5 तरी क्वेश्चन सॉल्व्ह करा बरोबर. तुम्हाला कॉलम ट्रान्सफॉर्मेशन तेव्हाच बरोबर समजेल जेव्हा तुमचं रो ट्रान्सफॉर्मेशन डोक्यात फिक्स असेल. सर का तुम्हाला रो ट्रान्सफॉर्मेशन अर्धवट जमत असेल तर कॉलम ट्रान्सफॉर्मेशनला हात लावायचा नाही. कारण जेवढं जर का रो अर्धा आहे समजताय आणि कॉलम शिकायला गेले तर जेवढे रोचे 3-4 स्टेप्स आले असते अर्धा 1 मार्क भेटला असता तेही भेटणार नाही. त्यामुळे मी नवीन लोकांना तर मी काय म्हणतच नाही. तुम्ही तर एन्जॉयच करा आता जोपर्यंत पुढचा टॉपिक सुरू नाही तोपर्यंत चालेल. पण जे जुने लोक आहेत जुने इन द सेन्स जे पहिल्या दिवसापासून या टॉपिकला बसले आहेत त्यांनी आज काही करून स्वतःहून रो ट्रान्सफॉर्मेशनचे 5 क्वेश्चन सॉल्व्ह करा स्वतःहून. ते तुम्हाला जमले पाहिजे म्हणजे उद्या तुम्हाला कॉलम ट्रान्सफॉर्मेशन मध्ये कधी काही त्रास होणार नाही. चालेल. ओके 2 मिनिटाचा ब्रेक घेऊ आणि आपण बाळांनो फिजिक्सचा नवीन टॉपिक स्टार्ट. नवीन म्हणजे मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स मधला पार्ट 2 स्टार्ट करणार आहोत आपण. सरफेस टेन्शन. ओके थँक्यू सो मच. टुमॉरो विल बी द लास्ट डे फॉर द